संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार प्रकरणी अडथळा ठरत असणाऱ्या शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट तातडीनं बरखास्त करून वक्फ बोर्डाकडे झालेली नोंद रद्द करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मंदिर परिसरामध्ये महाआरतीचं आयोजन केलं होतं। दरम्यान 7 दिवसात मंदिर परिसर मोकळा करून द्यावा, अन्यथा कायदा हातामध्ये घ्यावा लागेल असा इशारा बजरंग दलाचे तालुका अध्यक्ष कालिदास कोथंबिरे यांनी प्रशासनाला दिला आहे। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार प्रकरणी अडथळा ठरत असलेले शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट तातडीनं बरखास्त करून वक्फ बोर्डाकडे झालेली नोंद रद्द करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या आणि मंदिर परिसरामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 7 दिवसामध्ये मंदिर परिसरामध्ये राहत असणाऱ्यांनी बाहेर पडावं, अन्यथा कायदा हातामध्ये घेण्यास भाग पाडू नये असा इशारा बजरंग दलाचे तालुका अध्यक्ष कालिदास कोथंबिरे यांनी प्रशासनाला दिलाय। यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीनं संध्याकाळी 7च्या सुमारास संत शेख मोहम्मद महाराज मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली आहे। यावेळी शिवशंकर स्वामी, रवी पडवळ, पांडुराजे भोसले, शिवाजी साळुंके, मीराताई शिंदे, निखिल भागवत, प्रतीक पाचपुते यांच्यासह अनेक जण या ठिकाणी उपस्थित होते। सकल हिंदू समाजाच्या वतीने केलेल्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा, तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसं निवेदन श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे, नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांना देण्यात आलंय। महाआरती दरम्यान शहरासह तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। यावेळी काहींनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्यात। माहिती मिळाली त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला एक पत्र दिलंय की हा जे त्यांनी नोंदणी केली ती रद्द करावी। परमेश्वरांनी म्हणा किंवा महाराजांनी म्हणा त्यांना थोडीशी सुद्धा दिली। आता त्याला ते कशी प्रोसेस आहे, किती वेळ लागेल ते सांगू शकत नाही, पण एक आमच्या आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की त्यांनी आज ती गोष्ट केली। आणि इथून पुढे जे संत शेख मोहम्मद महाराज आपले वारकरी संप्रदायाचे, भागवत संप्रदाय, त्यांचा सगळा ग्रंथ संप्रदाय हा त्यातून स्पष्ट होतं की ते काय करायचे। त्यामुळे इथून पुढे त्यांनी जे झालं आहे धार्मिक विधी असन काय असन ते सगळं हिंदू धर्म पद्धतीनेच होणार आणि जे कव्वाले वगैरे ते चालू केलेत ना त्यांनी बाहेर, इथून पुढे होणार नाही। त्याला आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत। हे जे आंदोलन झालंय, बजरंग दल असेल, हिंदू संघटनांचे सर्व संघटना असतील, शिवप्रतिष्ठान असेल, या सगळ्यांच्या आंदोलनानंतर आज संध्याकाळी जर अमीन शेखनी काही कलेक्टरांना निवेदन दिलेलं असेल तर ते हे सगळे हिंदू एकवटलेले आहेत। ह्या हिंदू एकवटलेले असल्यामुळे ते घाबरलेलं आहे आणि त्यांनी आता काहीतरी थातुरमातुर केलेलं आहे। परंतु ह्या थातुरमातुरला ह्या हिंदू संघटना किंवा हिंदुत्ववादी लोक याच्या त्या निवेदनावरती विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत हे यशस्वीपणे वक्फ बोर्डाचं नाव सातबाऱ्यावरून उठत नाही, तोपर्यंत हे सगळे हिंदुत्ववादी लोक, सगळे श्रीगोंदा शहर हे सतत आंदोलन करत राहणार आणि यापुढे हे आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढणार आहे। आमची भूमिका नेहमीच या ठिकाणी पॉझिटिव्हच आहे। ते चांगल्या पद्धतीने त्यांनी सुरुवातीपासून जी आजपर्यंत भूमिका मांडली ती अतिशय रास्त भूमिका मांडलेली आहे। तेही या विषयावरती अभ्यास करतायत आणि त्यांनाही माहिती आहे की श्रीगोंदा तालुक्याचं आणि श्रीगोंदावासियांचं एकच मत आहे की इथं मंदिर व्हावं आणि आता जे वक्फ बोर्ड लावलेलं आहे सातबाऱ्यावरती ते वक्फ बोर्ड ते कसं त्यांनी काय करायचं, शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। आता ही जबाबदारी केंद्र सरकारची पण आहे आणि श्रीगोंदा तालुक्याला जे यांनी विठीस धरलं एका व्यक्तीने, त्या व्यक्तीला या सरकारने
त्याची जागा दाखवली पाहिजे आणि त्यासाठी संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना एकवटलेल्या आहेत आणि सगळे श्रीगोंदेकर सुद्धा एकवटलेले आहेत. संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं तालुक्यामध्ये असलेल्या संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना, ज्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल असेल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, त्याचबरोबर सकल हिंदू समाज असेल, या हिंदू समाजातील सर्व युवा मित्रांच्या आणि तरुणांच्या आमच्या धर्मबंधूंच्या वतीनं आजची महाआरतीचं नियोजन करण्यात आलेलं होतं. सद्गुरू संत श्री शेख मोहम्मद महाराज यांच्या या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, त्याचबरोबर आता नव्याने समोर आलेली माहिती ज्याच्यामध्ये या मंदिराचं रजिस्ट्रेशन वक्फ बोर्डाकडे करण्यात आलं, तर याच्या निषेधार्थ आम्ही या मंदिरामध्ये संत श्री शेख मोहम्मद महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि सर्व तरुणांना या लढ्यासाठी ताकद मिळावी याच्यासाठी आपण आज या ठिकाणी मंदिरामध्ये उपस्थित होतो. सगळ्यांनी हिंदूंनी उपस्थित राहून या हिंदू समाजाची जी वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागली गेलेली ताकद आहे ही आज मंदिरामध्ये एकत्रित येऊन एकवटलेली आहे हे समाजाला दाखवून दिलं. आणि आमच्या तालुका प्रतिनिधींनी या मंदिरामध्ये असलेल्या कथाकथित वंशजांना किंवा या ज्या दर्गा ट्रस्टचे जे कोणी सदस्य आहेत यांना अल्टिमेशन दिलेलं आहे, त्याचबरोबर प्रशासनाला देखील अल्टिमेशन दिलेलं आहे. उरलेल्या या 7 दिवसामध्ये आपण पुढच्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं पुढचं जे काय असेल ते कारवाई करू किंवा आम्ही आमच्या पद्धतीनं पुढचं आंदोलन उभा करू. हिंदू समाज 4-5 दिवस झालं शांत पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या मार्गाने आंदोलन करतोय. का तर त्यांची भावना आहेत. शेख मोहम्मद महाराजांनी त्यांचं उभयाष्य भागवत धर्माचा भगवा झेंडा याच्या नेतृत्वासाठी अख्खं जीवन घातलेलं आहे. त्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केलाय, पण त्यांचे तथाकथित वंशज त्यांचं इस्लामीकरण करण्याचं काम करतायत. ते थांबवण्यासाठी आज शहरातील हिंदू समाज तिथं आंदोलनाला बसलाय. पण त्या तथाकथित वंशजाला जो जिहादी प्रवृत्तीचा आहे त्याला त्याचं काहीच घेणं देणं पडत नाही. 2008 सालापासून त्यांनी हिंदू समाजाला झोपेत ठेवलेलं आहे. या ठिकाणचं शहरातलं 10 एकर क्षेत्र म्हणजे तिथं किमान 2-2.5 हजार हिंदू राहतात असं क्षेत्र त्यांनी त्या वक्फच्या तोंडात घातलेलं आहे. अशा जिहादी प्रवृत्तीच्या त्या वंशजाचा आम्ही जाहीर निषेध करतो. वक्फला दिलेली जागा, वक्फ म्हणजे काय, अल्लाला दिलेलं दान. त्याचा अर्थ असा होतो एकदा दिलेलं दान ते परत माघारी घेता येत नाही. त्यांनी जरी काय दिखावबाना केला तरी एवढं सहजासहजी ती प्रॉपर्टी पुन्हा मंदिराची किंवा हिंदूंची होऊ शकत नाही. त्यांनी किती दिखावा करावं. आता भाजप सरकार सत्तेत आहे, ते वक्फसाठी कायदा आणू पाहते देत, तरी सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली. पण माझा एक प्रश्न आहे, ते वक्फ किंवा भाजप लांब राहिलं. तुम्ही सांगताय मी मोहम्मद महाराजांचा वंशज आहे, तर तुम्ही हिंमत कस काय केली? हिंदू समाजाला झोपेत ठेवण्याचं काम तुम्ही केलं. जोपर्यंत तुम्ही समाजाची नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत हिंदू समाज तुम्हाला श्रीगोंद्यात फिरकू देणार नाही. एवढंच सांगतो. तुम्ही फक्त समाजाची नाही, समाजाच्या भावनेशी खेळायला आहात. आम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे धारकरी वारकरी शांत आहोत. तुम्ही त्यांचा अंत पाहू नका. आपला तालुका शांत पद्धतीने नांदतोय, त्याला त्याच पद्धतीने गुन्हा गोविंदाने नांदू द्या. राष्ट्रीय प्रतीक करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय आणि तुम्ही वंशज त्याच्यात खोडा घालण्याचं काम करताय. ते तुम्ही तात्काळ थांबवा, नाहीतर होणाऱ्या परिणामाला तुम्ही सामोरं जावा. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हो भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.